नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या पॉडकास्टमध्ये आज एक खूप व्यक्तिमत्व आलेले आहेत. त्यांचं नाव आहे चंदू चव्हाण सर. ते आर्मीमध्ये होते. मीडिया चॅनलच्या हिशोबाने ते चुकून चालले गेले ते पाकिस्तानला. तिथं त्यांच्यासोबत काय घडलं, ISI वाल्याने त्यांच्यासोबत काय केलं, कसं केलं आणि त्याच्यानंतर त्यांना काय ते त्रास सहन झाले, आपल्या देशवाल्यांनी त्यांना आपल्या देशामध्ये कसं आणलं आणि त्यांनी काय काय केलेलं आहे, म्हणजे याचं ते पाकिस्तानला गेले आणि त्याच्यानंतरच आपल्या भारतामध्ये रिटर्न आले, त्याच्यामधला काय संघर्ष आहे आणि त्यांना रिटर्न आल्यानंतर पण काय काय संघर्ष करावा लागला आहे, ही सगळी स्टोरी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर चला मग. धन्यवाद चंदू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आले त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत आहे. मग तुम्ही जेव्हा पाकिस्तानमध्ये पकडले गेले तेव्हा तुमच्यासोबत नेमकं काय घडलं? तुम्ही म्हणतात की तुम्ही 2 सैनिक मारले, मग तुम्हाला पाकिस्तान सैनिकांनी कसं पकडलं? मग तुमच्यासोबत ISI वाल्यांनी काय केलं? ॲम्युनेशन खतम झालेलं होतं, माझे राऊंड खतम झालेले होते. मी पकडला गेलो म्हणजे मी पाकिस्तानच्या पोस्टवर जेव्हा जात होतो तेव्हा पाकिस्तानच्या पोस्टामधून आपल्या भारतावर फायरिंग केली जात होती. आपल्या पोस्टावर सीज फायर उल्लंघन होत होतं आणि जेव्हा त्यांची फायरिंग होत होती तेव्हा मी तिकडं फायरिंग केली आणि मी कॅप्चर झालो होते. आता ॲम्युनेशन खतम झालं, मी रिटर्न पडायला आलो तेव्हा मी सापडलो गेलो. सापडल्यानंतर पाकिस्तानचे सैन्य घाबरून गेलं. त्यांनी तिथे कॉक केली रायफल, बोलले जनाब इसको मार डालो. मी तेव्हा मधून खुश झालो, म्हणतो बरं होऊन जाईल, आता मरून जाईल, कारण की जिवंतपेक्षा मेलेलं चांगलं राहतं. तिथे पकडायला एवढं सजा देतं का ते? म्हणजे मग जेव्हा मला वरती घेऊन गेले, एकाने कॉक केली आणि जनाब इसको मार डालो जेव्हा बोलला तेव्हा मी खुश झालो मध्ये. नंतर तिथला एका अधिकारी असा कोणी, त्याने इशारा दिला करके, तिथून मला काळा बुरखा टाकला आणि नंतर पठाणी शूज घातला. नंतर तिथून मला मुवमेंट झाली गाड्यांवर. कुठं घेऊन जातात, काय घेऊन जातात हे काहीच कळत नव्हतं. मग रात्री कालकोठरीमध्ये मला डायरेक्ट टाकलं तर तिथं दिवस रात्र काहीच संबंध नाही. तुम्ही केव्हा जो बी विचारा पुसला याचा. जेव्हा तुम्ही तिकडनं सुटले बरोबर, तिकडनं सुटल्याबरोबर तुम्हाला काय शिक्षा वगैरे केली का, काही स्वागत वगैरे? म्हणजे आता काय झालं माहितीये का, काय होऊन गेलं माहितीये का, लोकांना असं वाटतं की आपल्या देशाचा जवान दुसऱ्या देशामध्ये अडकलेला होता, त्याला आपल्या देशाने सुरक्षित सोडून आणलं, तसं हिरो सारखं स्वागत केलं असेल त्याला. म्हणजे स्वागत झालं. समाज माध्यमामध्ये लोकांनी बिचारांनी प्रार्थना केली होती देवाला, त्यांनी नारळ झाकळं घातलेली होती. त्या लोकांना सैनिकाविषयी प्रेम आहे. जसं मी तुम्हाला पहिले बोललो, स्टार्टलाच बोललो की जवान कशाला म्हणतात, जवानला इज्जत कशी. काय काय घडलं? तुम्ही तिकडे आल्यानंतर माझी इन्क्वायरी झाली. इन्क्वायरीमध्ये मला पनिशमेंट देऊन गेली एकतर्फा कारवाईने. ती पनिशमेंट रॉंग होती, मी त्याचा विरोध करत होता. माझा पर्सनल मोबाईल द्या म्हटलं, मग मी दुसऱ्या कोर्टात केस टाकतो तुमच्यावर, या ज्या पनिशमेंट दिल्या चुकीच्या दिल्या. मोबाईल बी दिला आणि त्यांनी मोबाईल दिला आणि मी ऍप्लिकेशन देत राहिलो. मग अधिकारी माझ्या सूड भावने मला पनिशमेंट देत राहिला, उलट्या सुलट्या. किती दिवस तुम्ही होते तिथं, म्हणजे आर्मीमध्ये? आर्मीमध्ये तिकडून आल्यानंतर मी कमीत कमी 7 वर्ष नोकरी केली, 2024 पर्यंत. आणि 2024 मध्ये मला सांगितलं जातं, तुला 5 पनिशमेंट झाले दादा, तुम्ही जा घरी. म्हणतो बाबा 5 पनिशमेंट झाल्या, घरी जा म्हणताय तुम्ही, पण आता तुम्ही दिल्यात. म्हटलं मी घेतलेल्या नाही आहेत, तुमच्या सूड भावने तुम्ही दिले, त्या मला सांग म्हणे, कागद घे. म्हटलं ठीक आहे, मी आपली शॉकेस नोटीस भेटते. शॉकेस नोटीसला प्रत्युत्तर दिलं. 1950 ऍक्ट प्रमाणे पनिशमेंट दिल्यात. तिथं मानव अधिकारचं व्हायलेशन झालेलं आहे आणि मी लोकशाहीच्या माध्यमाने, कोर्टाच्या माध्यमाने न्याय घेऊ, असं मी ऍप्लिकेशन टेकलं त्यांना. घरी आलो तर मग माझं म्हणणं होतं की 11 वर्ष आम्ही देश सेवा केली, पेन्शन तर द्यावं आम्हाला, पेन्शन बी सोडा, सन्मान तर द्या, सन्मान बी सोडा. जेव्हा आम्ही घरी येतो तेव्हा आम्हाला आपलेच लोक म्हणतात, फौजमधून काढून टाकलं याला, त्याला फौजमधून काढल्यानंतर त्याला समाजामध्ये जगण्याचा सुद्धा अधिकार राहतो. काही की जवानांनी सुसाईड केलेत असे लोक मी पाहिले. मग माझा म्हणणं प्रश्न आला, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे जे देशभक्तीचे क्रांतीवीरांसारखे रील लावतात, यांना प्रश्न येतो माझा, नेत्यांना, तुमच्यावर 100 केसेस राहून तुम्ही 2 पेन्शन घेतात आमदार खासदार झाल्यावर. आमचे जवान 10-12 वर्ष नोकरी करत असेल, त्यांना पेन्शन देत नसणार तुम्ही, तर तुमची देशभक्ती खोटी. तुम्ही जे नक्षलवादी जे आपल्या जवानावर फायरिंग करतात, त्यांना 3-3 लाखाचा चेक देतात हातामध्ये, त्यांना पुनर्वसन करतात. मग माझ्या जवानाने काय अपराध केला होता की त्याने आवाज उचलला आणि त्याला सैन्यामधून काढलं गेलं? म्हणजे याने देश सेवा केली आणि आज देशद्रोहीसारखा जीवन जगतो. हा प्रश्न मी केला व्यवस्थेला. माझं काही वैयक्तिक तिथं पाकिस्तानामध्ये हाफिज सईद माझा मित्र नाही होता, नाही तो शाहबाज शरीफ होता. मंत्री संत्री जातात तिथं फ्लाईट घेऊन आणि तिथं चहा पाणी पकोडे खाऊन येतात. आपण तर चहा पाणी पकोडे खायला गेलो नाही, माझ्या देशासाठी गेलो होतो. आणि कोणी म्हणत असेल पाकिस्तानात का गेला होता, त्या पाकिस्तानी आतंकवाद्या कारवाया करून जवानांना मारतात, गर्दन कापून घेऊन जातात. हेमंत करकराज एक जवान होता आमचा, गर्दन काढून घेऊन गेले. त्यांना विचारा की ते पाकिस्तानामधून भारतात का तर पडतात, असा माझा त्यांना सवाल आहे.
तुमचं जेव्हा तुमचं हे झालं, तुम्हाला 5 शिक्षा दिल्या गेल्या, हा. 5 शिक्षा दिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रिझाईन म्हणजे डायरेक्ट काढून टाकलं त्यांनी हा. की जॉबवरून रिझाईन द्या जाय बोलले. उगर, हा. हा. मग त्याच्यानंतर काही पेन्शन किंवा दुसरी सर्व्हिस कसं पेन्शन बी नाही, देशात नोकरी बी करू शकत नाही, देशात नोकरी करण्याचा अधिकार नाही. पण हा, पाकिस्तानाहून आलेली सीमा आहे, तर तिला देशात नोकरीचा बी अधिकार आहे. त्या व्यतिरिक्त तिचे 4 मुलं जे आलेत ते भारतामध्ये मोठं झाल्यानंतर जेव्हा त्यांना कळायला लागेल तेव्हा ते सांगतील माझे पप्पा गुलाम आहे, तर पाकिस्तानमध्ये मी चाललो तिकडं, तेव्हा हेच देशभक्त सांगतील ह्या टाळा वाजतील, तेव्हा क्रांतीवीर होईल यांच्यामध्ये. आणि माझा मुलगा छाती टोकून सांगेल माझ्या बापाने भारतात जन्म घेतलेला आहे आणि पाकिस्तानामध्ये कैद काटलेली, तरी देखील माझा बाप आज लाखो युवकांना प्रशिक्षण देतोय आणि ट्रेनिंग शिकवतोय. असं मी उत्तर देणार, म्हणून मी प्रयत्न करतोय. मग तुम्ही म्हणजे तुमचा सरकार नेमका काय प्रश्न आहे की भाऊ मला काय भेटा, म्हणजे मला जर देशात काय अन्याय करत आहे माझ्यावर देशाची नोकरी करू शकत नाही मी देशात, मग मला पाकिस्तानी घोषित करून द्या म्हणा बाबा. आणि जर आमदार खासदार तुमच्यावर 100 केसेस राहतात, तुम्ही एवढं देशभक्ती क्रांतीवीर सारखे रील बनवतात, तर तुम्हाला दिसत नाही का मी इतक्या दिवसपासून व्यथा मांडतोय. आता तुम्ही इथून आले, मला पॉडकास्ट केलं, तुमचे लोक बघतात, सांगतात, सर्व लोक बघतात ना. छोटासा व्हिडिओ आला का लगेच त्याच्यावर राजनीती चालू होऊन जाते, ढोल वाजत जातात हे सर्व. मग जवानाचा विषय का बोलत नाही मी, तर गण लोक पूर्ण सर्व लोकांनी पाहून घेतलं, छोट्या छोट्या मुलाला माहित पडून गेल्याच्यावर अन्याय झालेला तरी बोलत नाहीये. मग तुम्ही याच्याबद्दल काय लढाई चालू? आता आम्ही मध्यंतरी बी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं, वेगवेगळ्या सोशल मीडिया जसा माझ्यावर अन्याय झाला तसा कोणत्या सैनिकावर व्हायला नको, म्हणून आपण एक छोट्याशा मागण्या ठेवल्या तर ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केलं त्यांची आकडेवारी संसदमध्ये सांगा. त्यांना आर्टिकल 16 प्रमाणे कुठेही काम करण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारने त्याला आदर सन्मान द्यायला पाहिजे. पण तुम्ही आदर सन्मान बी दिला नाही, तुम्ही संविधानचं पालन बी केलं नाही आणि आम्हाला रस्त्यावर सोडून दिलेलं बेवारीस सारखं. आम्ही बेवारीस सैनिक आहे. मग नंतर ज्या जवानांना तुम्ही काढतात, अधिकारी जेव्हा काढतात ते सांगतात की या चुका करतात त्याच्यामुळे काढतो, असे जे करत असतील, चुका केली तर नक्कीच काढा ना, त्याला बिलकुल काढायला पाहिजे. मग ते खरं आहे का खोटं आहे ते बी तर दिसायला पाहिजे लोकांना. का खोट्या पद्धतीने काढणार तुम्ही, चुका केली जाय कर नाही ना. मग त्याच्यासाठी व्हिडिओ ऑडिओग्राफी मागते की व्हिडिओ ऑडिओग्राफी करा, पनिशमेंट देताना एक कॉपी जवानाला द्या, म्हणजे खोट्या पनिशमेंट देता येणार नाही. अशा मी मागण्या केल्या त्यांच्याजवळ. मग कोणत्या चुकीच्या केल्या? तुम्ही पुनर्वसन, ज्या जवाना जे नक्षलवादी त्यांचं पुनर्वसन करू शकतात, मग ज्या जवानांना 10-12 वर्ष नोकरी केली असेल त्यांचंही पुनर्वसन करा टाकलं ना, हे मी बोलत होते ना. पण आमदार खासदारना ते राज नाही येते, त्यांनी षडयंत्र केलं, दिल्लीवरून प्रेशर टाकला आणि माझ्यावर आमच्या कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल करायला लावला. कर्मचाऱ्यांनाच मग कसा केला? जसं मी बोलतो घरात कामं लावतात, घरात कामं लावतात. मग त्यांनी बघितलं अरे घरात कामं लावतात, पकडला, लगेच युट्यूब मधून ते व्हिडिओ कंटेंट काढला, घरात काम लावतो, हा बदनामी करतोय जवानांची, खोट्या माहिती देतोय, लगेच गुन्हा दाखल करून दिला. जाय जेल मग जामीनले पैसा नाही, पहिलेच 12 लाख कर्ज आहे, 12 लाखाचं कर्ज डोक्यावर, त्याच्यामुळे मग लोक काय म्हणतील जेलमध्ये गेला म्हणजे ज्याने काहीतरी केलं असेल, त्यांना हे थोडी माहिती याला फसवलंय भाऊ. तुमच्याकडे एक ऑप्शन होता, एक तर जेलमध्ये जाय भाऊ, एक तर म्हणजे आवाज उचलतोय बा, याचा आवाज गळा कसा दाबायचा, कसा याचा नल्लीचा घोट दाबायचा, बंदूक टिगर, जसं आपण पेट्रोलिंग करतो ना, दुश्मनला प्लॅन करावा लागतो ना पहिले मारण्याचा, तसाच प्लॅन माझ्यासोबत केला गेला इथं. आणि त्या पद्धतीने मला बरोबर शूट आउट ओढाडा केला त्यांनी. असं गेम होतं. तुमचं काय म्हणणं याच्यावरती की सरकार तुमच्याकडनं काय म्हणजे काय प्रॉब्लेम देते तुम्हाला की तुमचं सरकारला मी सांगितलं ना, सरकारला तेच सांगतोय, सरकारला म्हणणं तेच सांगू गेलं. रक्षा मंत्रीला तिथं जीव तोडून गेलो त्याच्याजवळ, त्याला म्हणतो भाऊ मी तो जवान आहे रे भाऊ, काही ध्यानात द्यायला तयार नाही. रक्षा मंत्रीचं पत्र आहे माझं, तो म्हणतो 1 सर्व्हिसचे सर्व बेनिफिट द्यायला पाहिजे, कागदामध्ये लिहून देतोय, पण इथं दे ना, तोंडावरच दे, कागदावर सर्व लिहून देतात पण बोलायला तयार नाही ना तू. आणि खोटे गुन्हे दाखल करायला तो कर्मचारी तिथून येतोय. तेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं तेव्हा तो कर्मचारी धुड्याला गुन्हा नोंदत फिरत होता. आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या जवानांना बडतर्फ केलं मी सांगत होतो त्या जवानांना बोलून घ्या, आम्ही लाहोर मध्ये कब्जा करून घेऊ म्हटलं, फोकट बिना हत्यारचा कब्जा करू म्हणतो पाकिस्तानवर. काहीच बोलत नाही ते, चुप खामोश होते, त्यांची जबान काहीच नाही ती, म्हणजे जी जबान मध्ये जे लाड राहते ना ती बी गायब होऊन गेली होती. अशी खेळ आहे यांचा, म्हणजे यांचा धंदा आहे. खरी गोष्ट आहे. मग दुसरी गोष्ट अशी की तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे बिना सांगण्यात, म्हणजे बिना याचं, आणि तुम्हाला काढल्यानंतर तुम्हाला अधिकार देत नाही ते नोकरी करायचा देशामध्ये. पहिली एक तर नोकरी करण्याचा अधिकार द्यायला पाहिजे, एक तर तुम्हाला पेन्शन चालू करायला पाहिजे, तुमचं असं मत बरोबर. मग हे कसं होऊ शकतं? हे कसं म्हणजे
त्यांना समजायला पाहिजे ना ऍक्ट मध्ये सेक्शन मध्ये चुकीचं केलंय. म्हणजे तुम्ही संविधानिक बोलले, तुम्ही संविधानिक प्रकारे तुम्ही case आर्टिकल टाकलेली. 21 प्रमाणे राज्य सरकारने आदर सन्मान देऊन एक GR काढा ना तुम्ही, हम्म, हम्म. की ज्या जवानांना बडतर्फ केलंय त्यांना आम्ही फौजमध्ये काढलं असेल त्यांना चुकीच्या पद्धतीने त्याची चौकशी करू आणि विभागीय चौकशी जो दोषी असेल त्याला दोषाची शिक्षा देऊ. व्हिडिओग्राफी करा. अधिकारी 1950 ऍक्टचा पॉवरचा मिसयूज करतायत. आता मी सांगतोय मला चुकीची पनिशमेंट दिली, पण अधिकारी सांगतोय नाही याने असं असं केलंय, ते कागदामध्ये तेच प्रोड्यूस करतील ते कोर्टात. कोर्ट थोडी बघायला होतं तिथं काय झालं याच्यासोबत. कोर्टाला तर मीच सांगेल ना छाती ठोकून साहेब माझ्यावर अन्याय झाला, अधिकारी असा करत होता. पण कोर्ट काय नाही भाऊ कागद दाखव. आता कागदा अधिकारी का असं लिहून देईल का कागदामध्ये माझ्या घरात कामाला जाय, असं तर लिहून देणार नाही अधिकारी. मग मी काय करायचं. घरी कामाला जाय म्हणजे त्यांचे जे तिथं हे राहतात त्यांना जे रूम भेटलेला राहतात तिथं का. हा तिथं तिथं युद्ध काम- चालत नाही ना त्या ते काम करावं लागतं. बरं, म्हणजे तुम्ही एका टेंट मध्ये वगैरे तिथं तेव्हा राहतो म्हणजे आता एक कर्नल आहे, कोणता तरी कर्नल हा. आहे, त्याचं सुहांश म्हणून एक भावेश होता, त्याचा व्हिडिओ बघितला. हा. तो कर्नल स्वतः क्लिअर सांगतो हा. ह्या करप्शन होतं म्हणून इंडियन आर्मी मध्ये डायरेक्ट क्लिअर सांगितलेलं आहे. मग त्याच्यावर बी गुन्हा नोंदावू, कसं तो बी खोट्या माहिती देतो सांग म्हणा, त्याच्यावर नाही करणार. ते मला करतील कारण की माझं आंदोलन चालू होतं ना, लोक बघत होते आज सत्य बोलतोय सांग, म्हणून गुन्हा दाखल करून दिला. सेंट्रल जेलमध्ये 4 महिने होते अजून. म्हणजे आणि आता मग मी जेव्हा गुन्हा नोंदला तेव्हा काही अंधभक्त होते आपले अंधभक्त. आता ते म्हणतील बीजेपीला बोलतोय, मी का बीजेपीला नाही आहे दादा, मी काँग्रेसचा बी नाही बीजेपीचा नाही, मी देशाचा सैनिक होतो. पण त्या मेंटलांना जेव्हा मी बघितलं कॉमेंट टाकतात, तू पाकिस्तानात का गेला होता, का गेला होता, मला का भजा खायला गेलो होतो का मी सगळ्या गोष्टी करता. हा म्हणजे त्यांना जो ही आहे चारानी त्याला आठानीचा पत्ता माहित नाही, पण तो असे प्रश्न करतो की बापरे मला खूप माहिती आहे. मग त्यांना मी डायरेक्ट क्लिअर मेसेज टाकत राहतो, कॉन्टॅक्ट नंबर सहित मला ऍड्रेस देण्यात यावा, तुमच्या घरासमोर मी कागदपत्रासही येतो. देत नाही, नकली ID बनवतात, चुपचाप होऊन जात, खामोश लापता. मग मी लिहून देतो, हिंदुस्तान नामर्द नेताओं का देश है, जिंदा लोगों की तलाश, जिंदा मीडिया की तलाश. खेळत राहतो, काय करणार. खरी गोष्ट आहे, काय करणार आहे. आताची गोष्ट नाही ती खरंच. लोकांना समजते की लोक एक सैनिकाला समजू की तुमची बाजू खरी आहे, की तुमची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे देशाने, देशाचे जे मीडिया आहे त्यांनी ऐकून घ्यायला आता एक पाहिजे. सांगा, हे आपले जनरल कर्नल हे मोठमोठे अधिकारी हे एवढे देशभक्ती सारखे प्रवचन गातात. तुम्ही खरंच राष्ट्रभक्ती प्रेम पुरुष असणार. अफसर मेस जवान मेस याच्यामध्ये अफसर मेस मध्ये गेलं तर मिनिस्टर लेवल सारखं जेवण भेटेल तुम्हाला. तुम्ही गेलेत का कधी अफसर मेस मध्ये. आणि एक जवान मेस मध्ये गेले कबाड सारखं जेवण भेटेल. मग तो जवान आहे, एकच रक्षक आहे ना, सर्वजण एकच आहे ना, अफसर जवान देशाची रक्षा करतात ना दोघं. मग एकच मेस करून टाका ना म्हणा अधिकारींना, हे मान्य करतोय. एकच मेस करून टाका, एकच सोबत जेवण करा, चांगलं भाईचारा राहील, चांगलं कॉम्बिनेशन राहील. बरोबर आहे का नाही. याचा फेरबदल असं बी राहतं मध्ये. मग जेवण म्हणजे जो एक क्वालिटीचा ऑफिसर त्याच्या नजरेमध्ये त्यांना वेगळं जेवण, तो वेगळं त्याला वेगळं जेवण त्यांचं वेगळं जेवणचं एक मेस राहते, जे- आम्ही ट्रे घेऊन टाकतो. हा असं होतं. म्हणजे जसं पिक्चर मध्ये कैदी वगैरे ना अहो दाखवतात दादा ते. प्रॉपर अंग्रेज कानून आहे, हा, अंग्रेज कानूनचेच चालू आहे अजून तिथे. हा, म्हणून तो सांगतोय बाबा 1950 हा. आणि आता कोणतं चालू आहे 2026. आता तरी खोपडी चाला, लोक जनजागृत होऊन गेले. आता सोशल मीडियावर बॅन करून टाकलं, बघितलं ना, न्यूज चालू आहे. त्यांनी सांगितलं नेत्यांची बदनामी करतोय, नेते लूटमार करतायत देशाला. बदनामी कुठं करतोय आम्ही, नेते जर लूटमार करतात त्यांच्याविषयी बोलायचं बी नाही का आपण. मग बोलू शकतो ना मग ते सोशल मीडियावर बोललं तर तो बी कोणी बदनामी केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तो जेलमध्ये जाईल तुरुंगात. म्हणजे दहशतवादी सारखं गंमत होणार. कशाला आपला अधिकार आहे बोलायचं. आणि तुम्ही म्हणतायत जेव्हा गुन्हा नोंदेल तेव्हा तुम्ही बी गायब होऊन जाणार. नाही हे बघा, खरी वाजची लढाई त्याला प्रत्येकाला लढायची आहे, अशी गोष्ट होऊन गेली आता. खरी गोष्ट ना. मग तुम्ही सांगितले कोर्ट मार्शल वगैरे झालं तुमचं नेमकं. तुम्हाला असं वाटतं का की सरकारने तुमची नीट ऐकून घेतलं नाही. जर आज सरकारमधील एखादा मोठा अधिकारी हा पॉडकास्ट बघत असेल तर तुम्ही त्याला काय संदेश द्याल. मोठे अधिकारीच मला कॉल करतात, चंदू दादा याला बेकार सिस्टम आहे, आम्ही जरी बोलला आमची नोकरी चालली जाईल म्हणून 2 मिनिटात. म्हणतो दादा नाही बोलले काही हरकत नाही, पण मला मधून सपोर्ट देतात, मधून प्रेम देतात बिचारे. ठीक आहे दादा, हा म्हणतो काय करणार, बरोबर आहे, आपण बी बेरोजगार आहे. बरोबर. आता मुलांना शिकवतोय फुकट, पण आता मला घरात दाना नाही, म्हणून मी आता काहीतरी जसं तुम्ही म्हणतात मोदी साहेबांना एक निवेदन आहे, तुम्ही चहा भेटता प्रधानमंत्री झाले, आम्ही देशची सेवा करून करून आता चहा विकायवर आलेलो आहे, मिठाईला घेऊन बसणार आहे काही दिवसात, असं माझा प्रयत्न आहे. काय करताय म्हणजे तुम्हाला जॉब नाही, काहीच नाही, काहीच नाही, असं बेरोजगार सारखं फिरायचं काय करताय. फिरायचं ना असं इकडे तिकडं.
दे रे भाऊ भीक दे रे भीक दे रे, चंदा दे. कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो होतो, बघितलं होतं? हा भीक द्या म्हणतो 500 रुपये. कलेक्टरने मारलं सारखं. कलेक्टरचे कर्मचारी असे धरत होते, दहशतवादी आला, आतंकवादी आला, ऑफिस आला असं वाटत होतं. त्यांनी मारलं कर्मचाऱ्यांनी, काय करणार. कसं वाटतं तुम्हाला की यार आपण देशाची सेवा करत होतो, देश आपल्या स्वतः असं वागतोय, कसं वाटलं तुम्हाला? छान वाटतं ना हो. मनाला कुठं आत्मविश्वास तयार होतो. सैनिकांना हात उचलणं, त्यानंतर सैनिकांना रस्त्यावर फेकून देणं, म्हणजे छान दिसून येतं. आणि सैनिकांवर राजनीती खेळणं, सैनिकांविषयी सांगणं की आमचे सैनिक असे, आणि त्यांच्यावर राजनीती वोट बँकिंग घेणं, लोकांना सांगणं की सैनिकांसाठी आम्ही भरपूर काही करतोय, सैनिकांना बेरोजगार सोडून देणं, छान वाटतं. सर मग आपल्या जे धुळ्याचे मुलं आहेत, तुम्ही धुळ्याच्या मुलांसाठी अकॅडमी उघडली असं ऐकलेलं आहे मी, बरोबर? तर तुम्हाला काय वाटतं की धुळ्याच्या मुलांमध्ये किती इच्छा आहे की भाऊ आपण भरती व्हायला पाहिजे? धुळ्याच्या मुलांपासून तर पूर्ण महाराष्ट्राने, पूर्ण देशाच्या मुलांचं अकॅडमी प्रत्येकाला वाटतं मी यायला पाहिजे, पण गोरगरिबाची मुलं आहेत, पैशांना कुठंतरी काहीतरी कमतरता पडतेच. आणि राहिली गोष्ट रेसिडेन्सीसाठी मी प्रयत्न केला, कडवणला मी टाकलं होतं, पण तिथून मला प्रतिसाद बी मिळाला. पण गोष्ट अशी आहे की मी सध्या बेरोजगार असल्यामुळे मी प्रयत्न केला अकॅडमी खोलण्याचा, पण तिथं अशी गोष्ट आहे, राहणं खाणं सर्व होतं. आणि 25 ते 30 मुलं मला मिळाले होते जवळपास, पण त्याच्यावर माझं शक्य नव्हतं, कारण की भाडंच मला जास्त रेटने द्यावं लागत होतं. मग तिथं माझं काही टाळा बसत नव्हता. जास्त मुलांची क्वांटिटी राहिली असती तर झालं असतं, पण तरी माझा प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात. बघू आता काय होतं. मी ते मुलांना प्रशिक्षण देतो धुळ्याला. मग धुळ्याला जे प्रशिक्षण देतात त्यांना ते मुलं तुम्हाला काही चार्जेस वगैरे काही देत नाही का? नाही हो, फुकट शिकवतो तुम्ही आतापर्यंत. आता म्हणतो रेसिडेन्शियल सुरू करू, तर नंतर ऍडमिशन जातील आपल्या वर्षामध्ये. क्लास बी एक टीचर लावून देईल, त्याला पैसे द्यावा लागेल. खाय प्यायला त्यांना घरून तर आणू शकत नाही, धान्य दुन्य घ्यावं लागेल. त्यानंतर त्यांना तिथं राहण्याचं मला जे भाडं द्यावं लागणार आहे, असं म्हणून मी एक रेसिडेन्शियल कडवणला उभं केली होती. पण तिथं काही मुलांचं जसं पाहिजे तसं होत नव्हतं. काही गोष्टी मिळाल्या ऍडमिशन, पण मग आज म्हणता भाडं देत नाही मला, त्याला आज म्हणतात भाडं दे नाही, मी जास्त वेळ काढू शकत नाही ना, त्याला टाइम लागतो, कालावधी लागतो. 2-4 मुलांमध्ये काय होणार जास्त भाडं देऊन माझ्यावरच काहीच नाही, मी कसं काय देईल भाडं? माणूस मग मला काय बोलणार. तुमच्या अकॅडमी मधून किती मुलं आजपर्यंत आर्मी मध्ये भरती झाले, असं काही आकडा वगैरे आता केव्हा चालू केलं? आकडा काय, मी तर सेंट्रल जेल मधून सुटलो तेव्हा मग आपण सुरुवात केली इथं मुलांना शिकवण्यासाठी. 3-4 महिने शिकवलं मी. आता त्याच्यामध्ये केस 2 जण झाले का? ग्राउंड मारलं त्यांनी, एक्सलंट मारलं ग्राउंड, झालं. का 2 नंबर झाले का? हा, म्हणजे त्यांना ते ट्रिक सांगायचे, पण त्यांनी मेहनत केली. आपण जर 100% दिलं, त्यांनी 120% मेहनत केली. त्यांचा त्याचा सहवास. पण जे टिकले ते टिकले 15 दिवस मध्ये, बाकीचे रगडपट्टीला पडून जायचे. अरे रगडपट्टी अशी नाही करतात, रगडपट्टी तर घ्यावं लागेल ना. माणसाचं एक्सरसाइज मध्ये वेगवेगळे प्रकार राहतात. तुम्हाला जेवढं रगडणार तेवढं तुम्ही तगडा होणार. तुम्ही जर नुसतं नॉर्मल रनिंग करून आले, फुसफुस करून घेतलं, दमा स्टॅमिना वाढवला, बस. तुमच्या हातामध्ये बी तर जान पाहिजे, पोटऱ्यांमध्ये पायांमध्ये पूर्ण थाईल मसल सर्व गोष्टींमध्ये स्ट्रॉंग पाय, सक्षम पाहिजे ना तुम्ही. म्हणून त्याला हर बॉडीचं हर एक एक्सरसाइज पार्ट्स करणं जरूर राहतं. आता काही वेट लॉस वाले माझ्याजवळ आले, 2-3 दिवस केले ते बिचकून गेले की बाबा असं नाही व्हायला पाहिजे. अरे वेट लॉस तसंच देऊ ना, वेट लॉस करायला त्याला डाएट बी तसं करू आपण, तशा पद्धतीने एक्सरसाइज करावं लागतं. त्या गोष्टी करणं गरजेचं राहतं, ते बी करतोय. भरतीसाठी मुलांना शारीरिक आणि मानसिक तयारी कशी करावी लागते? मनाने पहिले तयारी पाहिजे माणसाची. मनाने जी तयारी राहते ना, ती सर्व गोष्टींना फाईट देऊन देते माणसाची. जर मनच तुझं कमजोर असेल तर तू एक्सरसाइज करणार नाही, टिकणारच नाही. सकाळी उठायचं 5 वाजता तर उठायचं, तुझं मना वाटतं. भलेच तू पडू नको, पण उठ 5 वाजता, जा तिथं फिरून एक राऊंड मारून, पडू नको ना तू. पण तुझी मनाची तयारी कर. जेव्हा मनाची तयारी होईल तेव्हाच तू तिथं एक्सरसाइज तिथून सुरुवात होते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आर्मी मध्ये कुठे पण जायचं तर डिसिप्लिन पाहिजे माणसामध्ये. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. आर्मी मध्ये जाण्यासाठी आर्मीचा फुल फॉर्म माहिती ना, ए म्हणजे हलट, आर म्हणजे रेग्युलर कायम हलट राहणारा, एम मतलब मोबॅलिटी, वाय मतलब यंगेस्ट, यंग मुलं. म्हणून आर्मीचा फुल फॉर्म असतो. आपल्याला कायम हलट राहावं लागतं, हलट 24 घंटे. आता मला तुम्ही सांगितलं पड 5 किलोमीटर आता पडून दे, पड 10 किलोमीटर तर पडून दे. तुम्ही म्हणणार पर 15 किलोमीटर तर पड, मी प्रयत्न करेल पण पडून दाखवेल. ही आर्मीची आपल्यामध्ये ही राहते, ऊर्जा राहते. आता मला सांगितलं इथून जाय रे, त्या गावात राहायचं तुला 2 दिवस, मी चालला जाईल, मला माहिती आहे खायला काय लागणार आहे, काय आयटम लागणार आहे. तशा पद्धतीने मी तिथला मोबाईल बघून घेईल, सर्च करून घेईल आणि तिथं तसं पद्धतीने राहायला चालू करून घेईल.
लगेच लगेच. पण तुम्हाला 2 दिवस इकडे गावात सांगितलं मला करमाव नाही, मला करमत नाही, मग कसं करू, हे टेन्शन मध्ये राहतात. बरोबर. तसं नसतं. आर्मीमध्ये कुठे बी जाण्यासाठी कुठं बी सक्षम पाय, परिपक्व पाय माणूस, त्या गोष्टीमध्ये आर्मीमध्ये ट्रेनिंग शिकली जाते. हो का? गावातील आणि देशातील तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल की कसं काय भरती होऊ शकताय, काय आहे भरतीचं, काय आहे, कसं आहे? भरती होणं सोपं आहे, फौजमधून निघणं कठीण आहे. भरती होणं सोपं आहे. रनिंग सर्वात महत्वाची आहे. 1600 मीटर. त्या रनिंग मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार तरच तुम्ही रनिंग मारू शकता. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट मॅन. ज्या क्षेत्रात तुमची प्रॅक्टिस आहे तिथं तुम्ही सक्सेस होऊन जातात. तशाच पद्धतीने रनिंग तुम्हाला 1600 मीटर 5 मिनिटाच्या आत मारण्याचा प्रयत्न करा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 10 पुशअप मारायचे जे वरती ते मारणं ते मारायचं प्रॅक्टिस करा. आणि जे तुम्ही छाती फुलवाय, काही काहींचे प्रॉब्लेम राहतो, छातीची प्रॅक्टिस करायची, फुगवायची, 5 इंच फुगवायची, ती प्रॅक्टिस करा. वजन कमी असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी चेंजिंग करा खाण्यामध्ये. या अशा गोष्टी राहतात डाईट प्रमाणे वेगवेगळ्या. आता फोनवर सांगणं आणि प्रॅक्टिकली येऊन सांगणं याच्यात फरक राहतो. तर त्यांना एकच सल्ला देईल की तुम्ही आर्मीमध्ये जायचंय ना, पहिले तुमचं मन तयार करा, स्ट्रॉंग करा, सक्षम करा. जी धुळ्याचे लोक बघतात तुम्हाला, ज्यांना व्हायचंय भरतीचं काहीतरी स्वप्न आहे, तुम्हाला येऊन सांग कुठं भेटू शकता, कसं भेटू शकता? ते मला फोन लावतात. सोशल मीडियावर ऑलरेडी माझा नंबर बी आहे. व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे. तिथून कॉल करतात मला. बरेच जवानांची, युवांच्या मुलांचा कॉल येतात. पण काय मला कोर्ट कचेरी बघायचं, माझी मिलिटरीची केस बी मी करतोय. नाशिक कोर्टात बी मला चक्रा मारावं लागतं. मी न्याय मागता कोर्ट कचेरी चक्रा बी काढतो. आणि परत हे देशभक्ती बी माझी चालू. मी आमदार खासदारचं नाही दादा. त्याच्यामध्ये 2-4 रील स्टार मी माझ्यासोबत ठेवीन. चला रे भाऊ इथं धार मारू, त्या पद्धतीचं माझं. मला घर बी बघायचं, मला या कोर्टमध्ये जे फसवलं तिथं बी जावं लागतं, माझी केस बी बघायची. मी मुलांना प्रशिक्षण बी देतोय. त्या व्यतिरिक्त घरमध्ये आज बेरोजगार बी. या गोष्टीने मला फाईट अशी कंडिशन आहे. खरी गोष्ट. शरीर तुमच्याकडे गावातील आज जगात तुम्ही आता बघत असाल की इराण आणि युक्रेनचं युद्ध होतोय, बरोबर? इराण, युक्रेन, अमेरिका. हा अमेरिका इस्रायलकडनं आहे आणि इराण सगळ्या युनायटेड स्टेटवर त्यांचा हमला करतोय, बरोबर? तर तुम्हाला काय वाटतं की भाऊ याच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे आणि मिलिटरी कशी काम करते? म्हणजे एका देशाला जर 2-3 देश मिळून जर मारताय तर ते देश किती दिवस पर्यंत सर्व्हायव्हल करू शकतं, किती दिवस टिकू शकतंय, किंवा ते पण फॅडबॅक काही करू शकते का त्याच्यामध्ये? एक तुम्हाला सांगू का, अमेरिकाला काय वाटतं, स्वतः अणुबॉम्बची चाचणी केली, स्वतःजवळ सर्व आहे. हिरोशिमावर त्यांनी बॉम्ब टाकला, बरोबर. आज बी ती तिथं उत्पत्ती तशी किती खराब होते बघताच. बरोबर. पण मग जेव्हा दुसरे देश अणुबॉम्बची प्रक्रिया करतात तेव्हा अमेरिका नाही हे तर अणुबॉम्बचं हे करतायत, मग त्यांना टार्गेट करतो आणि त्यांच्यावर हमला करतो. मेंटल. मग तू कशाला केलं कारनामा? तो बंदी आहे ना. म्हणजे मी सक्षम, मी करू शकतो आणि तू मी नाही करू शकत. म्हणजे तो बी एक बॉस सारखा, राजा महाराजा सारखा जीवन जगतोय. तसं त्याचं दाखव नाही. त्याच्यामुळे आता लोक ऐकत नाही. आता देश ऐकत नाही. आपला देश आता बघतायत ना, सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर बघतायत मोदी साहेबांनी यांना आणलं डोनाल्ड ट्रम्पला आणि आता तेल वाढून दिलं, तरी सुद्धा ढोल त्यांचेच वाजतायत. कावर वाजतायत? एवढं फ्रेंडशिप होती ना तुमची. आज काय होतंय, युद्ध चालू आहे म्हणून आज सांगतात. आणि सिलेंडरसाठी लोक फिरतायत. अरे मंत्रालयामध्ये गेले तर 2 फुकटमध्ये जेवण भेटतात, 3-3, 4-4 टाइम 24 घंटे जेवण अवेलेबल आहे. आणि एका तिथं जेव्हा सामान्य माणसाला आज सिलेंडरसाठी रस्त्यावर फिरावं लागतंय. आमदार खासदार एवढे देशभक्ती सांगतात, त्यांना पेन्शन आहेत, त्यांना रोजगार, आम्हाला रोजगार नाही, आम्हाला पेन्शन नाही 11 वर्ष करून. तरी याचं कारण काय? सरकार जर याच्यामध्ये चांगलं असेल, सरकार याच्यामध्ये बदल करत असेल तर देशाला वाचवण्यासाठी सरकार जिम्मेदार आहे. सरकारने जर चांगलं डिसिजन घेतले, धोरणं घेतले तर नक्कीच देश पुढे जाईल. आणि आता जसं अमेरिका सांगतोय, डोनाल्ड ट्रम्प सांगतो, तसे ढोल वाजत असणार तर काही शक्य नाही. दुसऱ्याच्या याच्यावर डिपेंड राहायचं, आत्मनिर्भर बनायचं. आपण सांगतो ना, प्रवचन देत राहतो आत्मनिर्भर. मग त्यासाठी आत्मनिर्भर बनायचं असेल तर पहिले तुम्ही सक्षम बना. तुम्ही भ्रष्टाचार लोकांना सोबत घेऊन नाचू नका. भ्रष्टाचारवाला तिथंच थांबवा आणि तिथंच रगडपट्टी करा त्यांच्यावर चौकशा लावा. ज्याने भ्रष्टाचार केला लगेच त्याने फुल घ्यायचं आणि त्यांना द्यायचं आणि लगेच त्याच्या गळामध्ये गडा घ्यायची. म्हणजे जे कुठंतरी डेमोक्रेसी चालू आहे आणि लोकांना मूर्ख बनवलं जातंय. लोक एकदम मूर्ख होत आहेत, लोकांची दिशा चेंज करतायत. कार्यकर्त्यांना बी आव्हान आहे. आपण काही आमदार खासदार नाही, पण मी जे पाहतोय ते रेलपटरीमध्ये कसे काटे आहेत, त्या काट्यांमध्ये मला कसं चालावं लागतंय तो अभ्यास करून मी हे बोलतोय. मग तुम्हाला कोणी कधी सांगितलं का की तुम्ही एवढं म्हणजे देशाबद्दल तुम्हाला एवढं माहिती आहे तर तुम्ही
हे वा पॉलिटिशियन वगैरे वा असं. पॉलिटिशियन हे मारून टाकतील, इतके खोटे आहेत नाही. जर पॉलिटिशियन झालं, मला आता सांगून घ्या, पॉलिटिशियन मी जर रक्षा मंत्री झालो तर 24 घंट्यामध्ये सर्व खेळ चेंज केला असता. आणि जिथं आपले सैनिक आहेत ना, जो अभिनय एक कुलभूषण जाधव आहे, माहिती का? हा माहिती. कुलभूषण जाधव पाकिस्तानमध्ये 2 तासामध्ये त्याला आणू शकतो. एक बी मिनिस्टर झाला ना, त्याचा मुलगा कोणी बी राहिला असता 2 तासात त्याच्या पोराला आणू शकला असता. त्याला का बरं आणत नाही? कारण तिथं कोणी पॉलिटिकल वाला बोलत नाही ना. दुसऱ्या देशाचे पाकिस्तानामधून त्याला आणायला फक्त 2 तास लागतील. मी जर पॉलिटिशियन झालो, पण मला लोक मतदान देतील का? हा प्रश्न लोकांना विचारा तुम्ही. त्यांच्यावर सांगतील कमेंट करून. लोक बघतील की बाबा याच्यावर असं झालंय तसं झालंय, लोक अभ्यास करतील. माझ्याविषयी पहिले चर्चा करून घ्या, बघून घ्या हा माणूस कसा आहे काय, त्यानंतर लोक डिसाईड करतात. बरोबर. लोकांचे विचार वेगवेगळे राहतात. कोणी आपल्या विरोधात असतं, कोणी कशात असतो. पण मला 2-3 जणांनी असे प्रश्न केले की चंदू तुम्ही राजकारणात जा म्हणे, देशात जर बदल करायचा असेल, त्या सिस्टमला थोडा चेंज करायचं, राजकारणात जा, देश सेवा तर सर्वच जण करतात, त्याच्यात जर गेले तर देश सेवा होऊ शकतो असं मला सांगितलं होतं बऱ्याच जणांना. म्हणतात दादा तिथं पैसा लागतो, लोक पैसे घेऊन मतदान ठोकून देतात. 500 रुपयामध्ये लोक देश विकून देतात म्हणे. ते बी बरोबर आहे म्हणे, पण तरी जा म्हणे, लोक चांगले बी आहेत, खरंच चांगले लोक बी आहेत. त्यांना बी सांगतो की ठीक आहे, बघू त्या गोष्टीवर विचार करू. आता जर मी बेरोजगार झालो जे, पुढे बघू काय होतं काय. लोक चित्रपटात म्हणजे जे लोक पिक्चर आहे त्या पिक्चरच्या माध्यमातून बघतात की खरं युद्ध किती वेगळं असतं आणि भारताची आर्मीची ताकद कशी असते, म्हणजे खरं युद्ध काय भाऊ आणि पिक्चर मध्ये दाखवते युद्ध कसं राहतं. तुम्ही काय पिक्चर मधला आणि खरं युद्धामध्ये जमीन आसमानचा फरक. जमीन आसमानचा फरक. कारण की जेव्हा खरं युद्ध चालतं ना, तेव्हा ते खऱ्या युद्धामध्ये इतकं सक्षम बनावं लागतं की मनात भीती बी राहते आणि मनामध्ये देशभक्तीची भावना बी निर्माण होती जेव्हा युद्ध आपल्या देशांसोबत होतं. आणि पिक्चर मध्ये तर दाखवतात ना, ते तात्पुरता राहतात, क्षणिक राहतात की असं करायचंय, लोकांना कसं वाटायला पाहिजे त्याच्यावर विचार करून त्यांनी ते पिक्चर बनवले जातात. लोकांना असं बघितल्यानंतर काय चित्र फिलिंग होणार असे विचार करून ते कंटेंट तिथं टाकले जातात, तो शॉर्ट तिथं टाकला जातो. त्यानंतर लोक पिक्चर पाहतात, तसे विचार तेवढा पुरता करतात, नंतर सोडून देतात, डिलेट. म्हणजे खरं प्रॅक्टिकली युद्ध होतं, तो मनात ना एकही टाइम एकही वेळ जात नाही. आता माझ्याजवळ ज्या खऱ्या गोष्टी घटना घडल्यात त्याच आधारे मी तुम्हाला आतापर्यंत सर्व सांगितलं, कारण की ते खरं होतं आणि तो त्रास मी भोगलाय आणि त्यामुळे मी तुमच्यासमोर आज बोलतोय. बरोबर. खरी गोष्ट आहे. जर तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास एका वाक्यात सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? आता प्रवास सर्वात सांगितलंच गेलाय तुम्हाला, हा प्रवास कशा पद्धतीने चालला. पण देवाला एक प्रार्थना करेल, मला एवढी ताकद आहे जो अजून पुढे ज्या प्रॉब्लेम येतील त्याला फेस करण्याची अजून ताकद दे माझ्यामध्ये. कारण की या जगात कोणावर विश्वास नाही, आमदारवर नाही, खासदारवर नाही, कोणावर विश्वास नाही, हाय फक्त देवावर विश्वास. तो तुम्हाला धोका देऊ शकत नाही. राजकारण धोका देऊ शकतो, आपले जवळचे धोका देऊ शकतात, पण देव कधी धोका देत नाही. आणि देवावर आपला विश्वास आहे. म्हणून मी पूर्णपणे परिपूर्ण ताकदीने माझ्या देशाने मला आणलंय ना, आता देशासाठी जगायचं, देशासाठी मरायचं, हा ध्यास घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने चालू आहे. मला वाटतं आपल्या देशाची आर्मीची आहे ती किती ताकदवर आहे, सक्षम. म्हणजे इथं एक जवान 10च्या बरोबर आहे. प्रत्येक वर्ल्ड मध्ये जेवढे आर्मीमध्ये आहेत सर्वांना परिपक्व आहेत. आपल्या देशामध्ये जे जवानांमध्ये जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, ती देशाविषयी अथान्य, म्हणजे त्यांच्यामध्ये देशप्रेम आहे उसडून. त्याचं कारण आहे, कारण की आपल्या देशामध्ये जे गुलामगिरीमध्ये आपण होतो अंग्रेज काळामध्ये, तेव्हापासून स्वातंत्र्य मिळत गेलं आणि त्यानंतर बी क्रांती घडत गेली. आज देश एवढ्या लेवलला 2026 मध्ये जगतोय, तरी सुद्धा जिथं चुकीचं होतं तिथं सुद्धा काही अन्यायग्रस्त व्हिडिओ येत राहतात, काही अन्यायाविरुद्ध आवाज उचलत राहतात, असे बी लोक समाज माध्यमामध्ये फिरत राहतात. तर त्या गोष्टींना अनुसरून तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खोलला तर तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसतील, त्याच्यावर अन्यायग्रस्तांविरुद्ध बोलत राहतात, आवाज उचलत राहतात. तशी लोक तुम्हाला दिसतील. चांगले लोक बी आहेत, काम बी करत राहतात, पण त्याच्यावर आपल्याला हे दिसून येतं की आपल्या देशामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारे भरपूर आहेत. आणि सैन्यावर जवानांवर प्रेम करणारी भरपूर आहे. आज माझ्यावर 1,19,000 फॉलोअर्स. मी त्यांना काही बोललो नाही, फॉलो करा, सबस्क्राईब करा, पण ते लोक सैन्याचा जवान आहे, त्याच्यावर अन्याय झाला म्हणून ते येत आहेत. तर असे क्रांतीवीर भरपूर आहेत. म्हणून प्रत्येक जण देश सेवा करतोय हे मी म्हणेल या माध्यमातून. आज एखादा तरुण तुम्ही हा पॉडकास्ट पाहत असेल तर त्या देशासाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? त्याला एक सांगू शकतो की आर्मीची भरती
प्रयत्न कर. हा. झाला सक्सेस तर चांगली गोष्ट आहे, हा. आणि नाही झाला तरी सुद्धा देश सेवा कर. बरोबर. समाजामध्ये चांगलं काम करत राहा. बरोबर. जिथं अन्याय होतो तिथे आवाज उचलत राहा. बरोबर. म्हणजे तुझी एक आर्मी सारखीच सेवा होणार. बरोबर. हे बी एक सांगणार. आणि आर्मीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केलं तर खूप चांगलं, आणि स्वतःला सक्षम बनवण्यासाठी एवढी ट्रेनिंग घेऊन घे प्रबळ की स्ट्रॉंग होऊन जा, स्वतःला मजबूत बनवून घे, म्हणजे जेणेकरून तू दुश्मनशी फाईट करू शकतो. त्याच्याजवळ हत्यार आहे, तुझं हत्यार नाही, तर तिथं घाबरू नको. तर ती सिच्युएशन बघ आणि तिथं त्याला तसं पटाक त्या पद्धतीने त्याने परिपक्व व्हायला पाहिजे. आर्मी ही फक्त नोकरी नको समजू, देशाचं रक्षण समज. त्या व्यतिरिक्त तू सक्षम बनायला जातो हे समज. आर्मी म्हणजे तू येणारं भविष्यात आपल्या देशात काही अटॅक झाला, जसा इराणमध्ये चालू आहे, जसं युद्ध झालं, तर त्या टायमाला तू तुझ्या परिवाराला सुरक्षित करू शकतो, आपल्या देशाला सुरक्षित करू शकतो. असं परिशिक्षण म्हणून तू आर्मीमध्ये जा, हे त्यांना सांगणार. चालतं चंदू सर, तुमच्यासोबत बोलून खूप खरंच चांगलं वाटलं. धन्यवाद. तुमची स्टोरी जी होती ती खूप प्रेरणादायी होती खरंच. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही जर हा पॉडकास्ट पाहत असणार तर चंदूदाची स्टोरी जर तुम्हाला आवडली तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब आपल्या चॅनल नक्की करा. आणि एकाच ना तरी आपली चंदूभाऊची स्टोरी नक्की पाठवा, जेणेकरून लोकांना इन्स्पायरिंग भेटेल आणि मिलिटरीमध्ये जे काहीतरी करण्याचं उमेद घेऊन बघतात ते चंदूदाच्या युट्यूब चॅनल जाऊन नक्की बघतील आणि आपल्या चॅनलला पण नक्की बघतील. धन्यवाद.